नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महिला व बालविकास विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या संरक्षण अधिकारी या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे, जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत। आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। खालीलपैकी कोणता अधिकार संरक्षण अधिकारीस दिलेला नाही? तर उत्तर आहे ऑप्शन सी, आरोपीला शिक्षा ठोठावणे। आरोपीला शिक्षा ठोठावणे हा अधिकार संरक्षण अधिकारीस दिलेला नाही। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 2005। प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 या वर्षी लागू झाला। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। संरक्षण अधिकारी कोणत्या प्राधिकरणाखाली काम करतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, राज्य सरकार। संरक्षण अधिकारी राज्य सरकार या प्राधिकरणाखाली काम करतो। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। DV ॲक्ट अंतर्गत शेअर्ड हाऊसहोल्ड म्हणजे काय? तर उत्तर आहे ऑप्शन सी, जिथे महिला आरोपीसोबत राहत होती। DV ॲक्ट अंतर्गत शेअर हाऊसहोल्ड म्हणजे जिथे महिला आरोपीसोबत राहत होती। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। खालीलपैकी कोणती गोष्ट डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, अपघाती दुखापत। कारण अपघात हा हेतुपुरस्सर छळ नसतो, त्यामुळे अपघाती दुखापत ही डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येत नाही। तर या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन डी, अपघाती दुखापत। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। संरक्षण अधिकारी पीडितेचा अर्ज किती वेळेत न्यायालयात सादर करतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, निश्चित वेळ नाही। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। खालीलपैकी कोणता आदेश न्यायालय देऊ शकते? उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व। खालीलपैकी प्रोटेक्शन ऑर्डर, रेसिडेन्स ऑर्डर, मॉनिटरी रिलीफ हे सर्व आदेश न्यायालय देऊ शकतात। DV ॲक्ट अंतर्गत न्यायालयाला सर्व आदेश देण्याचा अधिकार आहे। आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 8। DV ॲक्ट अंतर्गत पीडिता कोण असू शकते? तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, कोणतीही महिला जी घरगुती नात्यात आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। खालीलपैकी कोणता कॉम्प्युटर इनपुट डिव्हाइस नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, प्रिंटर। कारण प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइस आहे। आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 10। MS वर्डमध्ये Ctrl+C+, याचा उपयोग काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, फॉन्ट साईज वाढवणे। आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 11। भारतात पहिला महिला संरक्षण कायदा कोणता? तर उत्तर आहे ऑप्शन ए, डाउरी प्रोहिबिशन ॲक्ट। डाउरी प्रोहिबिशन ॲक्ट हा कायदा भारतात पहिला महिला संरक्षण कायदा होता। आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 12। खालीलपैकी कोणती संख्या प्राईम नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 33।
कारण 33 बरोबर 3 गुणेला 11 हे येत असल्यामुळे ही संख्या प्राईम नाही. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. संगणकातील रॅम ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, ओलाटाईल. कारण वीज गेल्यावर डेटा नष्ट होतो, त्यामुळे रॅम ही ओलाटाईल या प्रकारची मेमरी आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. IPC 498A हा गुन्हा कशासंबंधी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, हुंडाबळी आणि आर्थिक छळ. कारण IPC 498 हा गुन्हा पती किंवा नातेवाईकांसाठी आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. भारतातील पहिली महिला न्यायाधीश कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, अन्ना चांडी. अन्ना चांडी या भारतातील पहिली महिला न्यायाधीश होत्या. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. 25% ऑफ 240 इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर आपल्याला इथे या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. तर उत्तर आहे ऑप्शन सी, 60. आता 240चा 1/4 भाग म्हणजेच 240ला 4ने भागायचं आहे आणि जे उत्तर येईल ते 240चा 25% भाग राहील. तर 240 भागिले 4 उत्तर येते 60. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. ईमेलचा शोध कोणी लावला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रे टॉमलिन्सन. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. प्रोटेक्शन ऑफिसरचा मुख्य उद्देश काय? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, पीडितेचे संरक्षण व पुनर्वसन. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता संविधानाचा भाग नाही? आणि उत्तर आहे ऑप्शन डी, निवडणूक संहिता. निवडणूक संहिता हा संविधानाचा भाग नाही. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. DV ॲक्ट अंतर्गत प्रोटेक्शन ऑर्डर किती काळासाठी असतो? आणि उत्तर आहे न्यायालय सांगेल तितका. म्हणजेच हा कालावधी न्यायालय ठरवतो. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.